मराठी बोलायला शिका. शिल्पाज लर्निंग हब. आजच्या धड्याचं नाव आहे बेला. शहराच्या एका शांत कोपऱ्यात जॉन आणि त्याची मैत्रीण राहत होते. दोघंही खूप चांगले मित्र आणि त्यांचं आयुष्य अजून सुंदर बनवणारी होती त्यांची लाडकी कुत्री बेला. बेला त्यांच्या आयुष्यात आली आणि सगळंच बदललं. तिचं गोंडस रूप, चमकणारे डोळे आणि सतत हलणारी शेपटी, ती जणू आनंदाचं छोटंसं पॅकेजच होतं. बेलाला फिरायला जायला खूप आवडायचे. चला फिरायला, हे शब्द बेलाच्या कानावर पडले की ती लगेच तयार फिरायला. जॉन म्हणाला, चला फिरायला. इतक्यात बेला त्याच्या भोवती फिरू लागली, शेपटी जोरात हलवत. ते तिघं जवळच्या बागेत फिरायला निघाले. बेला कधी पुढे धावत होती, कधी मागे वळून पाहत होती. जणू ती खात्री करत होती की तिचं कुटुंब तिच्या सोबत आहे. बेला, हळू, आम्ही येतोय, जॉन ओरडला. बागेत पोहोचल्यावर मुलं खेळत होती. झाडांवर पक्षी चिवचिवत होते. बेला लगेच चेंडू पाहून उत्साहाने उड्या मारू लागली. जॉन, चेंडू फेक, त्याची मैत्रीण म्हणाली. जॉनने चेंडू दूर फेकला. बेला वाऱ्यासारखी धावत गेली आणि चेंडू तोंडात धरून परत आली. वाह, गुड गर्ल बेला, जॉन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. थोड्या वेळ खेळल्यानंतर ते तिघं गवतावर बसले. थंड वारा वाहत होता. बेला शांतपणे बसली. तेवढ्यात जवळच एक लहान मुलगा पडला. बेला लगेच उठली आणि त्याच्याजवळ गेली. हलक्या आवाजात भुंकली, जणू विचारत होती, तू ठीक आहेस ना? मुलगा हसू लागला. बघा ना, ती किती काळजी घेते. संध्याकाळ हळूहळू रात्रीत बदलत होती. ते घरी परत निघाले. घराजवळ पोहोचताच बेला पुन्हा उत्साहाने धावू लागली. दरवाजा उघडताच बेला आत शिरली आणि पुन्हा शेपटी हलवत त्यांचं स्वागत करू लागली. जणू ती म्हणत होती, तुमच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे. नवीन शब्द: शहर, सिटी, शांत, पीसफुल, कोपरा, कॉर्नर, आयुष्य, लाईफ, लाडकी, बिलव्हड, कुत्री, डॉग, फिमेल, गोंडस, अडॉरेबल, जवळच्या, नियरबाय, झाडांवर, ऑन द ट्रीज, पक्षी, बर्ड्स, उत्साहाने, एन्थुझियाझम, गवत, ग्रास, हलक्या आवाजात, सॉफ्ट व्हॉइस. धन्यवाद.